झालं, एकची ट्रेन आहे, अजून माझ्यासाठी आला नाही यार. किती वेळा सांगितलंय फोन करून कंटाळा. तो चले गाइस, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आम्ही बघा सगळ्यांनी कसे जान दीदी आहे, आम्ही घातले सगळ्यांनी ट्विनिंग नाही, काय केलं आपण, ट्रिपलिंग. सो आम्ही चाललोय कुठेतरी मस्त ठिकाणी. सांगायचंय की नाही सांगायचंय? आता नाही सांगायचं. जाईल रस्त्यामध्ये समजूनच जाईल कुठे चालत ते. पण आम्ही आता निघालोय खूप सारी पॅकिंग करून. एकची ट्रेन आहे, अजून हा जतीन आला नाही यार. किती वेळा सांगितलंय फोन करून कंटाळा. तयारी करून कधीचे सगळे बसलेत, तर अजून यायचा पत्ता नाही. विचारना फोन करून कुठे. 3-4 वेळा फोन केला तरी पण येतच नाही. आपल्याकडे एकच काम असतं ते भांडी भिंडी घासायची, सगळं व्यवस्थित कचरा बाहेर ठेवायचंय ना. आम्ही आहेत 5 जण आणि बॅगा बघा किती. तेवढ्या साऱ्या बॅगा घेऊन आम्ही जायचं कसं? एवढ्या साऱ्या बॅगा घेऊन जाणार कसं? एक माणसाला 2 बॅग घ्यावं लागेल तेव्हा जाणार है ना दीदी? हो ना. आले दीदी आले. नशीब बघा किती. ये पटकन तयारी कर. बघितलं, हिच्या पर्स मध्ये मी माझा गॉगल आणि काय काय सामान ठेवलेलं, हेअर क्लिप असं छोटं छोटं. हिने सगळं काढून ते खाऊच्या बॅगेमध्ये टाकलं, माझं सामान काढून टाकलं सगळं. ठीक आहे. येस, रेडी. कुठेतरी ठेवते आणि आउटफिट दाखवते है ना. हा, तिकडे खाली ठेव. गॉगल झाला ना. गाना किधर है? ये क्या था? अच्छा ओके गाइस, तो चलो. आता आम्ही सगळे निघालेत आणि मी स्कार्फ ह्यासाठी घेतलाय कारण की बाहेर खूप म्हणजे खूप जास्त गरमी आहे. दीदी बघा, दीदी ओळखायला पण येत नाही आहे, वाटत नाही बोईसरची आहे, कुठून तरी अलिबाग वाटणार. अलिबाग? मी काय अलिबाग मजाक झालं दीदी. चलो हे घ्यायचं असं, हे घ्यायचं असं, हे वरती ठेवायचं. हे असं घ्यायचं म्हणजे उन्हापासून वाचलं जात. चांगलं दिसतं ना असं घ्यायचं, गरमी पण नाही होत आणि भूक बी नाही लागती. हे गाईस, सो हे जे आहे हे मी पहिल्यांदा करते. सो माझा एक्सपिरियन्स कसा असेल ते मला माहिती नाही, बिकॉज हे असं आणि हे असं. मम्मी पुढून पण दाखवते तुम्हाला, ते बघा चालले. जानूच दाखवते आमची. घाबरवलं मला काकांनी एवढ्या जोरात हॉर्न वाजवला. ती बघा, जानू इकडे बघ. एक सेकंड रुक. एक मिनिट दाखवले, थांब ग. दाखव किती बॅग घेतलाय तू. 1 2 3 4. चलो गाईस, रिक्षा ढूंढते है. आजी आमची रिक्षावाल्याला शिव्या घालताय कारण की आजीने बोलवलं तेव्हा तो आला नाही म्हणून. भेटलेली आम्हाला रिक्षा आणि ह्याच्यात आम्ही आता जातोय. हे लोक एका रिक्षाने चालले बिकॉज आमच्याकडे खूप सारं सामान आहे आणि आम्ही लोक ह्या दुसऱ्या रिक्षात चाललो. सो आता इकडे बसतोय. पुढेच बसा, चला. बसलेले आहेत आम्ही. गोटने आमच्या बघा कसा उतार केला. बोल
तिकडे जाऊन दाखवते काय अवतार आहे तो माझा. आता सध्या हसूत राहते. गरमी पण इतकी आहे ना, गरमीने हालत. आता स्टेशनला आल्यावरती आम्हाला माहिती पडली की आमच्याकडे एक स्कार्फ नाहीये, तर आम्ही आता चाललोय स्कार्फ घ्यायला. साधा आम्ही स्कार्फ घ्यायला चाललोय आणि आमच्याकडे फक्त 10 मिनिटं आहेत. तू कुठून घेणार आहे? अर्धा तास आहे ना, समोर आहे ना तसं. अर्धा तास? हो मग अजून 41 झाले. अरे 1:15ची आहे. 15ची ट्रेन आहे. अच्छा, मला वाटलं 1:05ची आहे पण म्हणून. लक्षात ठेवा आपण एकटे नाही, आपल्याकडे बॅगा पण आहेत. हा हा. इट्स ओके. आपण ऑलमोस्ट पोहोचलो स्टेशनवर. ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिक. आधी आम्ही या बसने जाणार होतो, पण आम्ही त्या बसने नाही जाऊ काय शकत, नाही त्यामुळे ये बस हमारे लिए बनी हुई है. हा ठीक आहे, इकडनंच घे. ₹100. दाखव चांगल्यातलं घ्यायला. आणि ते चांगल्यातलं घेऊन घेऊ ना. सेम नका घेऊ सगळ्यांनी. कलर वेगळा घे. तुझा ब्लॅक आहे का? हा घे. सो हिने घेतलेला आहे हे मला. दाखव हा वाला. स्कार्फ. चल लवकर. किती काय काही जण स्कार्फ घेतलेला आहे आणि आम्ही आता लगेच पळतोय, बिकॉज आमच्याकडे मोजून 10 बॅगी असतात. सो आमचं असं झालंय की आम्ही स्वतःला सांभाळू की बॅगेला. आणि ब्लॉग करता करता ठोकणार होती. आता आम्ही फायनली स्टेशनला पोहोचलोय आणि खूप सारखं हे हेवी जितका पण सामान दिसते सगळं. शुक्रिया की इंडियन रेल्वे की त्यांनी लिफ्ट बनवलंय. दॅट्स वाय आम्ही व्यवस्थित सामान घेऊन येऊ शकलो, नाही तर एवढं लिफ्ट चढून कसं, म्हणजे शिडी चढून कसं आणणार एवढं सगळं. लिफ्ट आणि म्हातारा माणूस पण. पोहोचलो आम्ही. आता आमची ट्रेन येणार आहे थोड्या वेळात, तर चला बघूया. ते फायनली ट्रेन मध्ये बसलेले आहेत आणि आम्ही जेमतेम चढलेलो ट्रेन मध्ये. एवढे सगळं बॅगे घेऊन आम्हाला चढूनच देतो. आजी बाहेरच राहिली होती. तो एक मुलगा आम्हाला सोडूनच देत होता, तरी पण आम्ही चढलो. धक्का मारूनच चढली. आजी चिमटा पण काढायला पाहिजे. आजीनं पिना पेंटो. आता आम्ही सकाळी बघितलं ना तुम्ही की आम्ही ट्रेन मध्ये झालो, तर आमची बस जी आहे ना ती नॅशनल पार्क वरून 8:30 वाजता आहे. सो आमच्याकडे ऑप्शन नव्हतं, म्हणून आम्ही मावशीच्या घरात राहिलो होतो. इथे येऊन थोडीशी झोप बेप घेतली आणि आता वाजलेत 7. सो आम्ही थोड्या वेळाने निघू, कारण की तिकडे टायमाच्या आधी पोहोचायचंय. सो आता इकडनं फ्रेश बिश होऊन आम्ही निघतोय. सो सगळ्यांनी झोपून वगैरे घेतलेलं आहे आणि बसमध्ये जाऊन पण आम्हाला पुन्हा झोपायचंय. सो निघूया इकडनं आता. चलो चलो. हे गाईज, आता आम्ही इकडे रिक्षाची वाट बघतो, बिकॉज बसमध्ये खायला आम्हाला खाय नाही ना. सो आम्ही हा जे आहे सो बसमध्ये खायला काहीतरी घ्यायला गेले ते दोघं जण. सो आता ते घेतो आणि आता आम्ही थेट जाणार बस जवळ. आम्ही बस स्टँड जवळ पोहोचलेले आहेत. आमची बस आली, बस वाटते. बस आली. मिस होते. अपना कम से कम कूपन लाए थे, जो प्राइस दिया था उसको मैंने, वो प्राइस दे दे उसको. 16 चाहिए उसको. आपण दोघी तू इकडे. बरं झालं समोर समोर आलं. तुमचं तिकडे खूप आलंय. तर काय करणार? तुमचं खाली पाहिजे होतं. त्याला गोळी द्यायची. दे त्याला गोळी घेतो ना. कशी चढू?
आम्हाला दोघांना तिकडे मागे टाकलंय बाबड्या. तुम्ही आमच्यात या ना. हनीमूनलाच हा आमचा बेड आहे. आपली दोघांची सीट आणि हे इकडे मला सेपरेट आणि बॅचलर आहे म्हणून हिला सेपरेट आणि अजून टीनेजर आहे म्हणून हिला म्हातारी सोबत दिलंय आजी सोबत. आम्ही आता बस मध्ये बसलेले आहेत आणि आमची बस बघा तुम्ही किती भारी आहे. झोपून जाणार आहेत आम्ही. झोपून एकदम आराम से.